आपल्या आईला ग्रांटेड धरणं कितपत योग्य वाटतंय तुम्हाला? मग ते कुठल्याही कारणामुळे असू दे. सोशल मीडिया आणि एआय टेक्नॉलॉजी सध्या सगळ्या यूथला कंट्रोल करून ठेवत आहे. सगळ्यांचं आयुष्य या गोष्टीमुळे इतकं अफेक्टेड झालेलं आहे, इतकं व्यस्त झालेलं आहे, की लोकांना स्वतःच्या फॅमिलीला देण्यासाठी वेळच उरत नाहीये. तर मग आपल्याला अशा आधुनिकतेची किंवा इनोव्हेशनची खरंच गरज आहे का? जी एखाद्या मुलाला त्याच्या आईपासून दूर करत असेल? याच प्रश्नाचं उत्तर एकदम भन्नाट प्रकारे क्षितिज पटवर्धन यांनी एका चित्रपटामार्फत आपल्याला दिलेलं आहे. चित्रपटाचं नाव देखील आहे उत्तर. वेळ आली की मिळेल उत्तर. एक प्रेमळ सोज्वळ स्वभावाची आई आणि तिचा गोंधळलेला चिडचिड करणारा मुलगा. आई वर्सेस एआय अशी अजब कॉम्पिटिशन दाखवणारा हा चित्रपट खरंच तुमचा वेळ आणि तुमचे पैसे डिझर्व करतो का? हा चित्रपट आहे तरी कसा? आपण डिस्कस करू या रिव्ह्यू मध्ये. आता आई म्हटलं की सगळेच इमोशनल होतात. ते नातच असं असतं. फक्त काही जण आपले इमोशन्स दाखवून देतात तर काही जणांना ते जमत नाही. सेम गोष्ट आईसाठी देखील ऍप्लिकेबल असते. कोणाची आई साधी भोळी जुन्या विचाराची असते तर काही जणांची आई नव्या युगाला सोबत धरून चालणारी असते. आता उत्तर या मूवी मध्ये असणारी आई म्हणजेच रेणुका शहाणे याच प्रकारात येतात. आपला मुलगा कितीही चिडचिड करत असला किंवा आपल्याला वेळ देत नसला तरीही आई त्याच्यावर जाम प्रेम करत असते. त्याला छोट्या छोट्या गोष्टींमधून आयुष्य जगण्याची पद्धत ती शिकवत असते. अशी ही आई आहे जिच्या मुलाचा म्हणजेच नन्या म्हणजेच निनादचा रोल केलेला आहे अभिनव बेर्डेने. रेडिओ निवेदिका असलेली ही आई आणि इंजिनिअरिंग करणारा तिचा मुलगा असे हे दोघेच पुण्यात राहत असतात. वडील वारले असल्यामुळे ही आई सिंगल हँडेडली आपल्या मुलाला रेज करत असते. आता इंजिनिअरिंग म्हटली की ते धावपळ, असाइनमेंट्स, प्रोजेक्ट्स या सगळ्यांच्या नादात नन्या इतका फ्रस्ट्रेटेड असतो की आपल्या आईला कधी वेळच देत नाही. तिच्याशी कधी सरळ तोंडी बोलतही नाही, हसतही नाही, एकदम वेगळाच राहतो तो. पण तरीही मात्र ही आई कधी त्याच्याशी अबोला धरत नाही. त्याला नेहमी समजून घेत असते. शेवटी आईच ती. आता या दोघांव्यतिरिक्त तुम्हाला दिसेल नन्याची कॉलेज फ्रेंड म्हणजेच ऋता दुर्गुळे. कॉलेज फ्रेंड काय, आता गर्लफ्रेंड म्हटलं तरी चालेल. पण हा भाई तिच्यासोबतही असाच वागत असतो आणि ज्या कारणामुळे ती पण कायम कन्फ्युज्ड असते. आता मूवीचा कोर ट्विस्ट म्हणजे आईला वैतागलेल्या या नन्याला आईपासूनच एक जबरदस्त प्रोजेक्ट आयडिया भेटते आणि आईची मदत घेऊन हा या प्रोजेक्टवर कामही सुरू करतो. आणि इथंच या मूवीचा टर्निंग पॉइंट येतो ज्याबद्दल मी बोलणार नाहीये, नाहीतर स्पॉइलर होऊन जाईल. तो तुम्ही थिएटरला जाऊनच पहा. या व्यतिरिक्त डोळ्यांना तृप्त करणारी अशी सिनेमॅटोग्राफी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. फ्रेम्स अशा रॅन्डम घेतल्यासारख्या आहेत बट तुम्ही रिलेट करू शकता अशा आहेत. आता मी असं का बोलतोय हे तुम्हाला कळलंच मूवी पाहिल्यावर. म्हणजे भाजीवाला येणे, सोसायटीच्या कॉमन स्पेसमध्ये खेळणारे ती लहान लहान मुले, कॉलेजच्या क्लासरूम मध्ये होणारा तो दंगा, कॉलेजचा कॅम्पस, म्हणजे तो एक फील येतो अनुभवाचा जो तुम्हाला गोड वाटतो. ऍक्टिंग वाईज तुम्हाला उमा म्हणजेच रेणुका शहाणे यांची एक्सलंट परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे. लिटरली शी नेल्ड इट. मनातल्या गोष्टी मनात ठेवून सगळ्यांना सावरून चालणारी एक उत्तम आई यांनी उत्कृष्टपणे साकारलेली आहे. अभिनव बेर्डे ॲज अ फ्रस्ट्रेटेड बॉय, सोशल मीडियामध्ये हरवलेला एक जेन्झी एकदम उत्कृष्टपणे ऍक्ट केलेला आहे आणि साकारलेला आहे. बट काही मोमेंट्स मध्ये तुम्हाला त्याची पकड थोडी लूज होताना दिसेल. ऋता दुर्गुळे नेहमीप्रमाणेच एकदम झकास, काही डाऊटच नाही. आधी आरपार, मग आता उत्तर, बॅक टू बॅक क्लासी परफॉर्मन्स पाहायला मिळत आहेत. सोबतच या तिघांव्यतिरिक्त आपल्याला दिसतील निर्मिती सावंत. शॉर्ट आणि स्लीक असा त्यांचा रोल आहे. सुरुवातीची 20 मिनिटं हा मूवी प्लॉट बिल्डिंग आणि कॅरेक्टर इंट्रोडक्शन साठी घेतो. एक चांगली पेस तयार करतो आणि हीच पेस पुढं संपूर्ण मूवीमध्ये कॅरी केली जाते. फर्स्ट हाफ संपूर्णपणे डेडिकेटेड आहे आईला आणि सेकंड हाफ एआयला. रायटिंग मस्त आहे, लॉजिकल डायलॉग्स आहेत जे एकदम असे फिल्मी देखील वाटत नाहीत आणि एकदम न्यूट्रल देखील वाटत नाहीत. म्युझिक छान आहे, स्पेशली हो आई आणि असेन मी ही गाणी मला आवडली आहेत. स्क्रीन प्ले स्ट्रॉंग आहे. बोर होण्यासाठी वेळही मिळणार नाही आणि चान्स देखील मिळणार नाही. फक्त एकच कंप्लेंट आहे माझी, क्लायमॅक्स प्रत्येकालाच समजेल याची गॅरंटी नाहीये. त्या एआय आणि इंजिनिअरिंगच्या टर्म्स थोड्या सोप्या आणि इझी भाषेत जर का दाखवल्या असत्या तर एक वाईड रेंज ऑफ ऑडियन्स त्याला ग्रास्प करू शकली असती. आता मी स्वतः इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड पासून आलेला असल्यामुळे तो क्लायमॅक्सचा पर्टिक्युलर तो भाग मला स्पेशली इंजिनिअरिंग स्टुडंट्सला डेडिकेटेड केल्यासारखा वाटला. डायरेक्टर क्षितिज पटवर्धन यांचा आय गेस हा पहिलाच प्रोजेक्ट आहे आणि ऑनेस्टली मला आवडलेला आहे, तो जाम आवडला आहे. इमोशनल लोक काही मोमेंट्सला रडू देखील शकतात, असे सीन्स पण आहेत.
मूवीमध्ये. ॲटलिस्ट डोळे तरी पाणावतीलच. आजच्या कपलवाल्या सय्यारा टाईपच्या लव्ह स्टोरीजवाल्या काळात आई आणि मुलगा यांची युनिक अशी लव्ह स्टोरी दाखवल्याबद्दल मी मेकर्सचे आभार मानतो आणि अभिनंदन देखील करतो. ओव्हरऑल मूवी खूप छान आहे. एक नवीन कन्सेप्ट आहे जी आपण ॲप्रिशिएट करायला पाहिजे. त्यामुळे थिएटर्सला जा. ही फॅमिली ट्रीट आहे. फॅमिलीसोबत एन्जॉय करा. माझ्यातर्फे मूवीला 5 पैकी 4 स्टार्स मिळतील. तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही हा मूवी पाहिलाय का? किंवा पाहायला जाणार आहे का? तुमचे थॉट्स कमेंटमध्ये शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आणखी एका व्हिडिओसोबत. बाय.